जूनच्या तुलनेमध्ये जुलैचे बाजारभाव बऱ्यापैकी कमी झालेले आहेत. पण ते खरंच खूप घसरलेले आहेत का ते आपण बघणार आहोत. शेतकऱ्यांच्या मनात एक काळजी आहे की आता हे बाजारभाव घसरतील आणि याला घसरण लागून आता हे घसरत जाणार का. वेगवेगळ्या बातम्या, वेगवेगळी माध्यमं, वेगवेगळ्या अफवा, वेगवेगळे घटक स्वतःच्या स्वार्थासाठी काही गोष्टी मुद्दामून पसरवतात आणि त्याचा दुष्परिणाम शेतकऱ्यांच्या मानसिकतेवर होतो. जसं मी असं सांगितलं की कांदा बाजार हे शेअर मार्केटसारखं अतिशय व्होलाटाईल, अतिशय नाजूक किंवा अतिशय हळवं असं मार्केट आहे. त्यामुळे थोडंसं कुठे खुट्ट झालं की कांद्याचे बाजारभाव पडतात किंवा थोडंसं काही जरा चांगली बातमी आली की कांद्याचे बाजारभाव वाढतात. त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये शेतकऱ्यांनी अतिशय सावध राहिलं पाहिजे. कुठल्या बातम्या या अफवा आहेत आणि कुठल्या बातम्या हे मुद्दामून केलं जातं आहे, या सगळ्या याच्यामध्ये ती माहिती घेतली पाहिजे. त्यामुळे एकूणच आपण बघणार आहोत की जुलैचे बाजारभाव मागच्या 5 वर्षांचा डेटा माझ्याकडे आहे, तो सगळा मी तुमच्याशी शेअर करणार आहे. जून आणि जुलैची तुलना करणार आहोत आणि त्या तुलनेतून आपण हे करणार आहोत, कन्क्लुजन काढणार आहोत की तुम्हाला पुढे काळजी करण्याची गरज नाही. हा व्हिडिओ 2 भागांमध्ये असेल. पहिला भाग आपण जुलै महिन्याचा करू आणि नंतरचा ऑगस्ट महिन्याचा आपण 1-2 दिवसामध्ये करू. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी पंकज जोशी विंचुरकर, आपल्या सर्वांचा कृषी मित्र आणि कृषी पत्रकार. आपल्याला पुन्हा एकदा ही माहिती देण्यासाठी 5 वर्षाचा डेटा आपल्यासोबत घेऊन आलो आहे. जे चॅनलला नवीन असतील ते या ठिकाणी हिरव्या बटनावर क्लिक करून त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त त्याच्यामध्ये तुमच्या प्रतिक्रिया येऊ द्यात की जेणेकरून मलाही कळेल की तुम्ही कुठल्या भागातून व्हिडिओ बघत आहात आणि तुमचे काय नक्की समस्या आहे, तुमची काय अपेक्षा आहे ते पण कळेल. ज्यांना कांद्यासंदर्भातली ताजी माहिती, ताजे बाजारभाव किंवा रोजचे माझे काही छोटे छोटे कमेंट मी देत असतो ते पाहिजे असेल तर त्यांनी या ठिकाणी व्हिडिओच्या खाली पहिल्या कॉमेंटमध्ये व्हॉट्सअप चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. माझ्याशी त्यामुळे जोडून राहता येईल आणि तुम्हाला ती माहिती पण मिळेल. अनेक लोकांनी तिथं शेअर केलेलं आहे, माफ करा, सबस्क्राईब केलेलं आहे, फॉलो केलं आहे आणि ते त्या माहितीचा आनंद घेत आहेत. हिंदीमध्ये व्हिडिओसाठी इथे खाली वेगळी लिंक है, त्यामुळे या चैनलवर हिंदी में वीडियो होना नहीं. इस चैनल पे आगे जाके हिंदी में कोई वीडियो नहीं आएगा. हिंदी के लिए आपको नीचे डिस्क्रिप्शन में दी गई हिंदी का ॲग्रो शिवार हिंदी का जो चैनल है वो सब्सक्राइब करना है. वहाँ जाके आप सब्सक्राइब कर लीजिए. तर आपण आता बघूया 2021चे बाजारभाव जुलैचे काय आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. त्यातनं तुम्हाला या सगळ्या 5 वर्षांच्या माहितीवरनं असं लक्षात येईल की आता जुलैमध्ये काळजीचं कारण नाही. ठीक आहे, बघूया. आणि मग जूनच्या तुलनेत जुलैचे बाजारभाव 25 मध्ये काय आहे ते पण मी सांगेन, थोडं कन्क्लुजन सांगेन. आता माझ्यासमोर आहे जुलै 21 आणि जून 21 ची माहिती. नगरमध्ये 1511 रुपये बाजारभाव होता, तो झाला 1468. म्हणजे इथे 21 मध्ये 2.85% म्हणजे साधारण 3% घट आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1499 वरनं 1661 गेला, 10% वाढ आहे, 11%. धाराशिवमध्ये 24% वाढ आहे, 1209 वरनं 1500 पर्यंत गेला. त्याच्यानंतर नाशिकमध्ये 6.82% घट आहे, 1775 वरनं गेला 1654. पुणे जिल्ह्यामध्ये साधारण 5.5% घट आहे, 1488 वरनं 1407 वरनं गेला. आणि सोलापूरमध्ये मात्र 8% वाढ आहे, 942 वरनं 1017 गेला. राज्याचे ॲव्हरेज बघितलं तर 1430 वरनं 1425 असं ॲव्हरेज झालं आहे. साधारण 5 रुपयांची घट आहे सरासरी. आता जुलै 22 मध्ये बघूया. अहिल्यानगरमध्ये 1136 वरनं 1162 गेला, इथे 2.25% वाढ आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 8.5% वाढ, 915 वरनं 923 गेलेला आहे. मी हे जुलै आणि जूनचं कंपॅरिझन करतोय, परत एकदा सांगतो. 1253 वरनं 1229 धाराशिव जिल्ह्यामध्ये गेला, इथे साधारण 2% घट आहे. आणि नाशिक जिल्ह्यामध्ये 1.25% घट आहे, 1191 वरनं 1176 गेला जुलैमध्ये. पुणे जिल्ह्यामध्ये 4.25% घट आहे, 1247 वरनं 1194 गेला. सोलापूरमध्ये मात्र उलट आहे, 928 वरनं 1042 गेला, 12% वाढ आहे.
आता आपण बघूया 23चं जुलै 23 आणि जून 23ची कंपॅरिझन. अहिल्यानगरमध्ये जुलै 23 आणि 24मध्ये भाव वाढलेले आहेत. कांद्याचं उत्पादन कसं आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेन. अहिल्यानगरमध्ये 854वरनं 1170 गेला, 37% वाढ आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 41% वाढ आहे, 745वरनं 1057 गेला आहे. धाराशिवमध्ये 343वरनं 712, 107% वाढ आहे. त्याच्यानंतर नाशिकमध्ये 36.88 म्हणजे जवळपास 37% वाढ होऊन 903वरनं 1236पर्यंत गेला जुलैमध्ये. पुणे जिल्ह्यामध्ये 29.96 म्हणजे जवळपास 30% वाढ आहे. 1078वरनं 14,001 गेलेला आहे. सोलापूरमध्ये 14% वाढ आहे, 865वरनं 993 गेलेला आहे. आता 24चे बाजारभाव बघूया. जुलै 24मध्ये काय स्थिती होती. अहिल्यानगरमध्ये 2382 होता, 10% वाढ झाली 2154वरनं जून च्या तुलनेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये 20% वाढ आहे. जूनमध्ये 2016 होते, 2421 हे जुलैमध्ये झालेले आहेत. धाराशिवमध्ये 80% वाढ आहे, 1488वरनं 2692 झालेले आहेत. नाशिकमध्ये 8% वाढ आहे, 2592 होते आणि 2800 झालेले आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये 13% वाढ आहे, 2114वरनं 2393 आहेत. आणि सोलापूरमध्ये जी वाढ आहे ती साधारण 7 ते 8%च आहे. ती आता या महिन्यात यावर्षी झाली आहे ती 8%ची, 2358वरनं 2546, 2546 अशी वाढ आहे. संपूर्ण सरासरी बघितली राज्यांची त्या महिन्याची, जूनमध्ये 2166 होते, जुलैमध्ये 2527 झाले, वाढ आहे. आता यावर्षीचं बघूया. यावर्षी जुलै 25 जूनच्या तुलनेत कसे भाव वाढले, कमी झाले. अहिल्यानगरमध्ये साधारण 7% घट आहे, 1276वरनं 1188 झालेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास जूनच्या तुलनेत आत्ताचा जुलैचा जो बाजारभाव आहे तो 2% घटलेला आहे, 1123वरनं 1102 असा सुरू आहे. धाराशिवमध्ये परत बघा 28% वाढ आहे, 1158वरनं 1486 आहेत. त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास 6% घट आहे, 5.90% घट आहे. 1458 मागच्या महिन्यात होते, या आठवड्यापर्यंत किंवा जुलैमध्ये 1372 आता आलेले आहेत. सोलापूरमध्ये 6.41% वाढ आहे, उलट आहे चित्र. 1046वरनं 1113 झालेले आहेत जुलैमध्ये बाजारभाव. आणि ओव्हरऑल महाराष्ट्राचा विचार करता जूनच्या तुलनेत जुलैमध्ये बाजारभाव वाढले. ते 12,003 मागच्या महिन्यात होते, ते आता या महिन्यात जुलैच्या 18 तारखेपर्यंत 1262 झालेले आहेत. ओव्हरऑल तुमच्या असं लक्षात येईल की पहिले 2 वर्ष घट आहे, नंतरचे 2 वर्ष वाढ आहे आणि आत्ताचं जे वर्ष ते थोडं मॉडरेट आहे. त्यामुळे 21च्या तुलनेत आणि आत्ताची तुलना करता हे जवळपास सारखं आहे. त्याच्यानंतर ऑगस्टमध्ये हे बाजारभाव कसे वाढतील किंवा कसे सुधारतील किंवा मग ते सप्टेंबरमध्ये वाढतील त्याचा आढावा पुढच्या व्हिडिओत घेऊ. तत्पूर्वी आपण या 3 वर्षांची सरासरी काय होती ते बघूया. उत्पादनाची 2021मध्ये बाजारभाव घटताना दिसत आहेत, तर 316 लाख मेट्रिक टन कांद्याचं उत्पादन होतं. सरकारी आकडेवारी केंद्र सरकार कृषी विभागाने दिलेली आहे. 2022-23मध्ये हे उत्पादन होतं 302 लाख मेट्रिक टन. 23-24मध्ये होतं 242 लाख मेट्रिक टन आणि आता 24-25चा सीझन चालू आहे. इथे वाढल्याचं सांगितलं जात आहे 19%. म्हणजे खरीपामध्ये 19% आणि नंतर साधारण 20% असं जरी वाढलं तरी एकूण आत्ताचा जो अधिकृत आकडा एका चांगल्या वृत्तसंस्थेनं दिलेला आहे तो आहे 280 लाख मेट्रिक टन. म्हणजे साधारण 22-23च्या तुलनेत पण कमी आहे. पण हवा अशी केली जाते की कांदा खूप झाला आहे आणि बांगलादेश बंद, कर्नाटकचा कांदा आला, मग अलवरचा येणार. आता कांदा कुठल्या कुठल्या राज्याचा कधी कधी येतात याच्याही संदर्भात आपण एक व्हिडिओ करणार आहे. काही जणांनी मला ती विनंती केली होती. आता देशामध्ये किती स्टॉक आहे, किती बाजारात आलेला आहे त्याच्याही संदर्भात आपण एक व्हिडिओ बघणार आहोत. आणि हातचा जो भाग आहे जुलैचा, ऑगस्टमध्ये यामध्ये काय बदल होतात त्याचाही आपण कदाचित उद्या परवा किंवा जसा शक्य आहे त्या पद्धतीनं दुसरा भाग बघूया. त्यातनं तुमच्या लक्षात येईल की आता पॅनिक होण्याचं, काळजी करण्याचं कारण नाही.
हा नॅचरल फ्लो आहे. मागच्या 5 वर्षातले 3 वर्ष जे आहेत ते जुलैमध्ये बाजारभाव हे कमी राहतात, घटताना दिसतात जूनच्या तुलनेत. फक्त ज्यावेळेस कांद्याची आवक अगदीच कमी होती किंवा मागच्या वर्षीचं आणि त्या याच्यामध्ये त्यावेळेस मात्र ते वाढलेले दिसलेले आहेत. त्याला काही कारणं पण वेगळी आहे. आतापर्यंत कांद्याची निर्यात झालेली आहे मार्चपर्यंत 11,87,000 आणि एप्रिल, मे आणि जूनची दर महिन्याला साधारण 1,00,000 मेट्रिक टन निर्यात होत आहे. या हिशोबाने आतापर्यंत 15,00,000 मेट्रिक टन निर्यात झालेली आहे असं सांगत आहेत. हा अधिकृत आकडा नाही, अधिकृत आकडा आपल्याला मिळेल, पण यावरनं तुम्हाला काळजीचं कारण नाही. आत्तापुरतं एवढंच. चॅनलशी जोडून राहा. तुमच्या प्रतिक्रियांचं आणि तुम्ही जर शेअर केला व्हिडिओ तर त्याचं स्वागत आहे. धन्यवाद.